आता तो पुन्हा लाभणे माणसाने माणसाशी माणसा संवागणे या साध्या आणि सोप्या गोष्टीपासून पारखा राहिलेला आपला हा भारत देश आणि या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहिले तर प्रत्येकाला मी आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. नमस्कार, मी सायरुद्र किरण गायकवाड, इयत्ता 11वी सायन्सचा विद्यार्थी. इथे उपस्थित सर्वांनाच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर झालंय काय की स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन आला तरच आपल्या मनातील देशभक्ती हे ओसंडून वाहू लागते. मात्र इतर दिवशी आपण आपल्या देशासाठी काही करतो का यावर विचार मंथन होणं खऱ्या अर्थानच काळाची गरज आहे. माझ्या दृष्टीनं देशभक्ती म्हणजे काय सांगायचं झालं तर राजे आधी लगीन कोंडण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं सांगत छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न स्वतःच्या खांद्यावरती पेलत असताना मृत्यूलाही हसत हसत मिठी मारणं म्हणजे असते देशभक्ती. ज्यावेळी जमशेदजी टाटांसारखे उद्योजक आपल्या आयुष्याची संपूर्ण कमाई ही आपल्या भारतातील बेरोजगारी आणि गरिबी दूर करण्यासाठी पणाला लावतात ती असते देशभक्ती. अरे फाशी देण्याच्या काही क्षण आधी ज्यावेळी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवांना विचारलं जातं की तुमची शेवटची इच्छा काय आहे आणि त्यावेळी देखील स्वतःच्या जीवाची भीक न मागता फक्त माझा भारत देश स्वातंत्र्य व्हावा ही इच्छा व्यक्त करणं म्हणजे असते देशभक्ती. आणि 2 वर्ष 11 महिने 17 दिवस स्वतःचं रक्त आपल्या लेखणीला पाजत पारतंत्र्य आणि अस्पृश्यतेखाली दबल्या गेलेल्या लोकांचे हुंकार संविधानातून अक्षरबद्ध करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात ही असते देशभक्ती. अरे देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना जरी आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल तर खऱ्या अर्थाने आपण स्वतःला देशभक्त म्हणून घेऊ शकतो. अरे आता तर हा तिरंगा झेंडा देखील आपल्याला सांगत आहे की क्या बात है भारत, आजकल मैं लहराने से ज्यादा कफन में लिपटाने के काम आ रहा हूँ. अरे हृदय तो उस दिन फट गया जिस दिन एक पूरी माँ तिरंगे में लिपटे हुए अपने बेटे की लाश को देखकर कहती है कि साहब आप भर्ती के समय 1 इंच भी कम नहीं लेते तो आज मैं मेरे बेटे का आधा शरीर कैसे ले लूं. आणि कल्पना करा त्या आईची समजूत काढत असताना हा अभिमानाने फडकणारा तिरंगा झेंडा त्या आईला सांगत असेल, अगं आई तू का रडत आहे, तुझा मुलगा हा मातीत नाही मेला तर तुझा मुलगा हा मातीसाठी मेला. अगं मातीत मरणारे कैक असतात पण मातीसाठी मरणारे फक्त सच्चे देशभक्तच असतात हे सांगून गेला. खरं तर आज या ठिकाणी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असताना एक खंत माझ्या मनामध्ये निर्माण होते की आपला हा भारत देश आहे त्याची व्यवस्था कशी आहे की या देशाचा राजा हा राणीच्या पोटातून नाही तर सामान्य जनतेच्या मतपेटीतून निर्माण होतो. आणि हा अधिकार आपल्याला ज्या संविधानाने दिला तिची प्रास्ताविकता वाचताना आपण म्हणतो समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, सार्वभौम, गणराज्य. पण खरं आपल्या हृदयावरती हात ठेवून सांगा आज यापैकी एक तरी गोष्ट आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जिवंत ठेवल्या आहेत का? अरे आपण शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणतो पण पैशांच्या मोहापायी आपण त्या दुधाचाही बाजार मांडू लागलो. अरे आपण म्हणतो की सबका साथ सबका विकास पण जी नीट पेपर असेल किंवा लहानातल्या लहान पेपर पासून राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय पेपर फुटे होत आहे आणि आपण लाखो करोडो विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळू लागलो आहे. मग आपण खऱ्या अर्थानं कोणाच्या साथीने कोणाचा विकास करत आहोत याही प्रश्नावरती विचार मंथन होणं आज खऱ्या अर्थानं काळाची गरज झालेली आहे. अरे ज्या देशाला आपण आपल्या प्राणापेक्षा प्रिय मानतो त्या देशामध्ये आज भ्रष्टाचार असेल किंवा जातीभेद असेल यांसारख्या समस्या उभ्या राहत आहे. अरे एकेकाळी मुलगी जन्माला आली म्हणून हत्तीवरून साखर वाटणारा आपला हा भारत देश आज गर्भपात आणि बलात्कार करायला लागलाय. मग आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकतो की आपला भारत देश आज स्वातंत्र्य झालाय? आणि अशा परिस्थितीमध्ये मला अभिमन्यू नावाच्या कवीची 2 ओळी आठवतात की क्या मैं मुजरिम कहलाऊंगा, क्या मैं मुजरिम कहलाऊंगा और क्या होगा इल्जाम अगर हरे रंग से हिंदू लिख दूं और भगवे से इस्लाम. क्या मैं मुजरिम कहलाऊंगा और क्या होगा इल्जाम अगर हरे रंग से हिंदू लिख दूं भगवे से इस्लाम. खरं तर आज 80 वर्ष पूर्ण होत आली आपल्या स्वातंत्र्याला आणि या महान अशा कालखंडामध्ये आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीच्या शिखरावरती जाऊन पोहोचलेलो आहोत. मग 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वातंत्र्य झालो. 26 जानेवारी 1950 ला या जगातील सर्वप्रथम संपूर्ण लिखित असलेले संविधान आपण अंमलात आणले आणि आपण प्रजासत्ताक झालो. आणि 2000 सालापुढे आपण या जगात कॉम्प्युटर क्षेत्रात या संपूर्ण जगाचेही राजे झालो. आणि आत्ताच काही वर्षांपूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला.
एवढी महान प्रगती केली आपण, एवढी महान प्रगती केली की आपल्या हातामध्ये फोन आले पण आपलं बोलणं सुधारलं नाही. आपले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले मात्र आपलं चालणं सुधारलं नाही. अरे पैशांच्या जोरावर लाखो किलोमीटर दूर असले चंद्र ग्रह तारे दुर्बिणीच्या साह्याने आम्ही जवळ करून बघितले मात्र आपल्या शेजारच्या लोकांसोबत आम्हाला आपुलकीचं नातं जोडता आलं नाही. आणि एवढंच नाही तर इंजेक्शनच्या जोरावर आम्ही आमचं आयुर्मान देखील वाढवलं मात्र एवढी प्रचंड वृक्षतोड केली की आमचं आरोग्य मात्र सुधारलं नाही. आणि आजकाल तर एक नवीन ट्रेंड आलाय की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की मराठा समाजाने म्हणायचं आमची जयंती आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की बौद्ध समाजाने म्हणायचं आमची जयंती आली, अहिल्यादेवी होळकरांची जयंती आली की धनगर समाजाने म्हणायचं आमची जयंती आली, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांची जयंती आली की रामोशी समाजाने म्हणायचं आमची जयंती आली. अरे बंद करा उत्पात, रे बंद करा उत्पात, थांबवा पुन्हा घात, सामर्थ्य न जावं व्यर्थ काहीचा अर्थ येऊ द्या रे, हा देश आपला याचे भान जरासे राहू द्या रे, हा देश आपला याचे भान जरासे राहू द्या रे. खरं तर स्वातंत्र्यापासून स्वातंत्र्यापर्यंत येण्याचा हा जो काही प्रवास होता तो काही साधा नव्हता. मग 1857च्या उठावापासून ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंत कित्येकांनी या भारताच्या पायथ्याशी स्वतःला गाडून घेतलं. तेव्हा कुठे हा भारत देश हिमालयाच्या उंचीचा होऊन या जगाची स्पर्धा करायला गेला. अरे या स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रत्येक पायरीच्या पत्थर आणि पत्थरवरती अनेक शहीद वीर जवानांच्या आयुष्याची चित्रकथा लिहिली गेली. त्या प्रत्येकाविषयी आपल्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना व्यक्त व्हावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, भारत माता की. धन्यवाद.